जागृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. मूकं करोति वाचालं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं सद्गुरुनाथ महाराज की. एक 2-3 महिन्यांनी आपला महिन्यातला प्रश्नोत्तरांचा वार आहे. कोणी कुलदेवतेचा जप तर कोणी दत्ताचा कोणी शिवाचा जप सांगतात. महाराजांनी त्रयोदशाक्षरी रामनामाचा जप सांगितला आहे. काही जणांच्या मते हा जप निवृत्तीपर आहे. याबद्दल अधिक माहिती द्या. जपाविषयी तसं सांगून झालेलं आहे, लिहिलेली आहे, तरीसुद्धा अगदी विशिष्ट शंका आहे म्हणून हा रामनामाचा जप हा निवृत्तीपर आहे असं काही जणांचं मत आहे. आपण ज्याचं स्मरण करतो त्याच्यावर तो जप असतो असं मानण्याची पद्धत आहे. ज्याचं स्मरण करतो तेव्हा हा रामाचा जप असल्यामुळे तो तसा प्रवृत्तीपरही नाही निवृत्तीपरही नाही, तो कर्तव्यपर आहे. आपल्याला ते करायची आवड असेल तर त्या जपाचा आपल्याला उत्तम उपयोग होईल. त्या दृष्टीनं त्याच्याकडे बघावं असं मला वाटतं. तो कर्तव्यपर आहे. प्रवृत्तीपरही नाही निवृत्तीपरही नाही, दोन्ही अर्थाने आपण काय घ्यायचं कारण नाही. आनंदाने रामनाम घ्यावं. आता निवृत्तीपर हा जो मूळ मुद्दा आहे त्यातला थोडासा अंडरलाईन केलेला, त्याच्याबद्दल थोडी शंका आहे किंवा कदाचित थोडीशी भीती असेल कदाचित मनामध्ये. तर तसं काय असायचं कारण नाही. सगळे जप निवृत्तीपरच असतात, स्पष्टच सांगतो. त्याच्या अर्थी जप करायला लावतात तर ते तुम्हाला तुमचं काहीतरी सोडायला लावणार, ज्यात अडकलेले आहात त्यातून बाहेर काढणार, आणि खरं तर ते त्रासाचं असतं म्हणून ते दूर करायचा प्रयत्न करतात. त्यांना कुठली गोष्ट ही अशी तुमची काढून घ्यायची असते असं नाही. तर ते मूलतः हे इथलं फोलपण जाणवून देऊन इथले व्यवहार करून, आता इथे कर्तव्यपर आहे त्यामुळे व्यवहार व्यवस्थित करायला लावतील, जे ज्याचे संबंध आहेत त्याप्रमाणे पुरे करायला सांगतील. आणि यातून पुन्हा एकदा याच्या पलीकडे एक दिशा आपल्याला आहे परमेश्वराची, उद्धाराची, त्याची जाणीव करून देतील. हे जपाचं काम आहे. ते अधोरेखित व्हावं म्हणून नामाचं जप करावा. तर जप करीत राहिलं म्हणजे ते गोष्ट अधोरेखित होते. सध्याच्या जगात साधक व्यक्तींनी भ्रष्टाचार न करता कामं कशी करून घ्यावीत, अन्यथा वाट पाहावी का? मला वाटते चर्चा न करण्यासारखा प्रश्न आहे, त्यामुळे मी ह्याच्यावर काय फार प्रश्न फार मोठा आहे, थोर लोकांचा आहे. आता आपण खाजगीतच बोलतो त्यामुळं वाटलं तर अण्णा हजारेंचं जप करून मग काय ते कामं करा. काय सांगू मी तरी, तुम्हाला माहीत असलेली उत्तरे तुम्ही काय सांगणार. त्यात आत्मशक्तीवर आणि ईश्वरी शक्तीवर विसंबून सध्याच्या काळात कामं करावी ते चांगलं, बाकीचं काय ह्याविषयी न बोललेलं बरं. तेव्हा वाट पाहावी की आता आपला पेशन्स किती आहे ह्याच्यावर अवलंबून आहे. फार जुने संदर्भ आहेत. नेहरूंना मथाईने विचारलं होतं, आपल्याला माहिती असेल की आपल्या राज्यात लाच न देता काम करता येईल का, लाच न घेता राहता येईल तेवढं शक्य आहे, एवढंच शक्य आहे. न देताचं सांगितलं नाही त्याने. हे जर 60 सालातलं 64 सालातलं असेल तर आपण स्वातंत्र्योत्तर काळात काय प्रगती केली असेल वगैरे वगैरे म्हणतात, त्यात मी काय जात नाही आता. आणि आपल्याला आप्पांनी सांगितलं, आपण सीडी ऐकलीच असेल, पाण्यातला मासा पाण्या कधी पितो असं कौटिल्याने त्या काळात म्हटले.
त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं असं त्यांचं म्हणणं. ते किती जुने कौटिल्याची नीती किती जुनी आहे, पण त्यामध्ये आहे एकंदरीत एवढं करावं की स्वतः परवा म्हटलं एकदा तसं आपलं काम प्रामाणिकपणे करावं. त्यासाठी हे जे लाच या स्वरूपाचा जो जादा पैसा आहे तो कधी घेऊ नये एवढं निश्चित ठरवता येईल. हे ज्याने निश्चित ठरवलेलं असेल आणि तो तत्वनिष्ठ असेल तर त्याच्या कामाची काळजी थोडी भगवंताला लागते, तो ती काळजी घेतो, एवढं लक्षात ठेवायला हरकत नाही. आमच्या घरातल्या व्यक्तीला स्वतःचं चालू असलेलं थोडंफार साधन मोठेपणानं, अंडरलाईन केले त्यांनी, मोठेपणानं इतरांना सांगितल्याशिवाय राहवत नाही. उदाहरणार्थ दासबोध पारायण, ज्ञानेश्वरी इत्यादी. हा तर सूक्ष्म अहंकारच आहे. याचा त्रास घरातील इतर व्यक्तींना होतो. तरी आपण अशा व्यक्तीला काय सल्ला द्याल? आता पहिलं माझं खरं उत्तर आहे की त्यांनी जर व्यक्तीने विचारलं तर तिला मी सल्ला देईन, कारण तिला काही विचारलेलंच नाही आहे की ज्यांना हा त्रास होतोय त्याने विचारलं. ठीक आहे, त्रासाचं उत्तर आपण देऊ, पण मुळात जी व्यक्ती आहे जे काय मोठेपणाने इतरांना सांगते तर त्या व्यक्तीला आपण काय सल्ला द्याल? तरी मला विचारलं तर सल्ला कशाला देऊ त्यांना मी, त्यामुळे मी काही त्यांना सल्ला देत नाही. तर मुद्दा बरोबर आहे त्याच्यातला, तो संबंध आपला मूळ त्यातला मध्यधार्थ लक्षात घेऊन आपण वाटलं तर जाऊ पुढे की मुळात हे सत्र स्वतःच्या प्रश्नांसाठी आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नांच्याबद्दल आपण बोललेलं सांग. तर आपला प्रश्न असा आहे की आपल्याला त्याचा त्रास होतो आहे, तर ते बरोबर आहे की त्यांनी ते केलं ते थोडंफार आहे आणि थोडंफार असून ते मोठ्यानं सांगतायत असं तुमचं म्हणणं आहे. तर आपण आपल्याकडे बघावं या बाबतीत की आपण कितपत करतो आहोत. मग त्यांना आपल्याला दोष द्यायचा काही अधिकार आहे का? आपलं जर खूपच चालू असेल, आपण काहीच बोलत नसू तरीसुद्धा सांगण्याचा अधिकार कोणालाच नाही, साधनच आहे ते शेवटी. इतकं गुप्त राहील तेवढं चांगलं. पण तरीसुद्धा कदाचित असं म्हटलं तर प्रमाणाने कदाचित थोडाफार अधिकार आपल्याकडे पोचत असेल आणि आपण ते सांगत नसेल अशी मी आशा करतो की आपण त्याच्यापेक्षा जास्त साधन करीत असाल, ते जे काय करतात असं लिहिलं आहे त्याच्यापेक्षा, आणि जर बोलत नसाल तर चांगली गोष्ट आहे तसं असेल तर. पण नसेल तर मात्र त्यांना बोललेलं चांगलं, कारण ते निदान काहीतरी तरी करतायत. वाचतात काय, ठीक आहे, पारायण करतायत, काहीतरी करतायत निदान, ही गोष्ट चांगली आहे. त्यामुळे त्यांना ते करू देत. थोडं सांगतायत ही गोष्ट थोडी चुकीची आहे, मान्य आहे की न सांगितलेलं चांगलं करीत असावं, सांगू नये. तेव्हा संबंध जरी त्यांचा नसला तर त्यांचा जरी क्षणभर विचार केला तर त्यांच्या दृष्टीने ती गोष्ट हिताची नाही हे मला मान्य आहे. आपल्याला थोडा ऐकण्याचा त्रास होतोय, ते काय म्हणतात ते, याबद्दल आता त्यांच्या वतीने मी आपली माफी मागतो. आता काय करणार, दुसरं काय करणार, आपल्या घरात काय चाललंय मला काय माहिती नाही. त्यांच्या वतीने मी आपली माफी मागतो. त्यांना ज्ञानेश्वरी वाचू द्या. म्हटलं तर आपण दुसरं पारायण काय जे दासबोधाचं असेल ज्ञानेश्वरीचं ते सुरू करावं. तेव्हा अहंकाराने साधन शून्य होतं. हा सल्ला कोणालाही कायमाचा आहे, ह्यांना असेल किंवा त्यांना असेल. तर हे जे घरातले इतर व्यक्ती आहेत त्यांच्या बाबतीतला हा प्रश्न आहे, त्यामुळे ते मी बाजूला ठेवतो. आपण नियमित एखादी उपासना करतो, ती इतर वेळी नियमित पार पडते. मात्र काही कार्यक्रम किंवा परगावी जाणं अशा वेळी ती उपासना त्यावेळेत पार पाडणं जमत नाही. काही वेळा ती वेळ गाठणं काही कारणांनी शक्य होत नाही. अशा वेळी काय करावं? तर आपल्या ते सगळं हातात नाही. व्यवहार आहेत, व्यवहारातल्या अडचणी आहेत, त्यांना सामोरं जावं लागतं. म्हणून उपासनेची वेळ झाली की उपासनेचं स्मरण करावं, त्याला काही अडचण नाही आहे. आपण इष्टीत असलो, प्रवासात असलो आणि आपली उपासनेची वेळ झाली तर इष्टीत काही कोणी आपल्याला काय बेल मारून काय उपासना करू नका म्हणत नाही, काय देवाचं स्मरण करू नका म्हणत नाही, का नाम घेऊ नका म्हणत नाही, का देवाला नमस्कार करू नका म्हणत. मनातल्या मनात आपली उपासना आपल्याला करायला येईल अशा तऱ्हेची उपासना असावी अशा वेळेला. म्हणजे आपली ही जी काही नियमितपणे पार पडत नाही त्याला एक पर्याय निघू शकेल. जी उपासना आपल्याकडून अशीच बैठी आणि घरामध्ये होण्यासारखी आहे अशीच जर असेल तर नंतर भरून सुद्धा काढता येईल. ज्याला पर्याय नव्हता त्याला भगवंताकडे पर्याय आहेच ना. त्यामुळे तो तसं ऐकून घेईल. ठीक आहे, हा म्हणतो कालचं लिहितोय, दाडा नाही का सोडवत, कालचं राहिलेलं उतारा नाही का करत, मुलं आपण कालचा उतारा आज करावा, पण भरून काढावे चांगलं. तेव्हा असंही करू शकतो. तेव्हा उपासनेमध्ये नियमितता पाहिजे ही गोष्ट खरी,
फक्त आपलं त्याहीपेक्षा ध्यान हे प्रेमाकडे किंवा भावाकडे, जे आपण करतो आहोत त्याचा अर्थ काय आहे त्याच्याकडे, त्याच्यातून मला साध्य काय करायचं आहे त्याच्याकडे, हे असावं एवढं मी फक्त सुचवून ठेवतो. बाकीच्या तांत्रिक गोष्टी त्यामुळे मी फार तपशिलात त्यातले जात नाही. दासबोधातल्या 5व्या समासातल्या 8व्या दशकात मुमुक्षु लक्षणं दिली आहेत. त्यामध्ये अहंकार कमी करण्यासाठी स्वतःला अनेक दूषणं दिली आहेत. याचा अर्थ आपण खूप वाईट, खराब, नालायक आहोत असं म्हणणं कितपत योग्य आहे. समजा असं जर एखाद्या सद्वर्तनी किंवा सद्गुणी व्यक्तीनं पुन्हा पुन्हा म्हटलं, म्हणजे उच्चार केला, तर त्यांच्या सहकारी व्यक्तींना दुःख होत असेल तर असं म्हणणं कितपत योग्य आहे. दिसतं पुन्हा दुसऱ्याचाच प्रश्न आहे त्याचा, पण ठीक आहे, तरीसुद्धा थोडा संबंध आहे. हे सगळं दूषणं वगैरे त्यांनीसुद्धा काही शब्दशः अगदी मोठमोठ्याने म्हटलंच पाहिजे असं काही नाही. दासबोधाचा समाज झाला तरी हळू वाचता येतोच शेवटी. त्यामुळे मुमुक्षु लक्षणं दिली आहेत, त्यात ही दूषणं स्वतःला दिलेली आहेत, ही गोष्ट खरी आहे. तर ती दूषणं देण्याचं कारण समजून घ्यावं. म्हणजे एखादी चांगली गोष्ट आपल्याकडून घडली म्हणजे आपण पुरते चांगले झालो आहोत किंवा बदललेले आहोत असा उगाच भ्रम होऊ नये म्हणून हे सांगितलेलं आहे. तो मुमुक्षु याचा अर्थ जागा झालेलाच आहे, तो काहीतरी करतोच आहे. अगदी सिद्ध नाही हे मान्य आहे, पण मुमुक्षु अवस्थेत पुढच्या सगळ्या साधक अवस्थेचा किंवा सिद्धावस्थेचा भ्रम होऊ शकतो. म्हणून मुमुक्षु लक्षण मधून मधून म्हणायला काही हरकत नाही, ते त्यांच्यापुरतं आहे. त्यांना स्वतःला त्याचा अहंकार किंवा भ्रम होऊ नये म्हणून हे आहे. कारण एखादी चांगली गोष्ट केली की आपण चांगले झालो असं वाटायला लागतं. एखादी चांगली गोष्ट झाली तर ती एखादी चांगली गोष्ट असते. काय एका अर्थातच देवाला जाऊन आता अर्थातच तो देवळाच्या त्या वातावरणामध्ये किंवा काय जे परिसर होता तिथे जे वातावरण होतं त्यात चांगला होता. त्याचा अर्थ उरलेले 33-23 तास तो चांगला स्वतःला समजणं काही म्हणजे चांगलं नव्हे, थोडं धोक्याचं आहे. त्यामुळे उरलेले आपल्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. त्यासाठी ही दूषणं लावून ठेवलेली आहेत. त्यामुळे ती मधनं म्हणत असलं म्हणजे हे होतं. तासभर आपण पूजा करू तर तासभर आपण त्या कामामध्ये चांगले असू, पण इतरत्र समजा ऑफिसमध्ये असेल, कामचुकारपणा करीत असेल किंवा काय पिळवणूक असेल, नोकरांची असेल, गिराईकाची असेल किंवा काय घरच्यांची असेल, तर अशा अनेक गोष्टी इतर दिवसातल्या गोष्टीत होत असतात. त्यामुळे त्या तासाच्या देवपूजेनी जे चांगुलपण मला आलं ते अशा मार्गाने निघून जातं. तर यासाठी सतत सावधान राहण्यासाठी ही दूषणांची यादी आहे. तर त्यामुळं ते त्या हेतून म्हणावं, म्हणजे आपण सुधारतो आहोतच पण अधिक सुधारावं या हेतून ती लक्षणं म्हणत असावं. आणि ती मोठ्यानं म्हणण्याचा उद्देश त्यांचा तरी असा असावा आणि असं असणं चांगलं की मी इतका चांगला नाही आहे. ते ठीक आहे, सद्वर्तनी तुम्हाला वाटतात पण ते तेवढे चांगले नाही आहेत असं त्यांना मान्य आहे. ही गोष्ट चांगली आहे उलटी की ते तसं स्वतःला समजत नाहीत, ते उलटं दूषणं देत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे उरलेले ज्या गोष्टी व्हायच्या आहेत त्या त्यांच्याकडून होतील. आपण आशा बाळगा जरूर की ज्या गोष्टी त्यांच्याकडून अजून झाल्या नसतील, ज्याची जाणीव करायची तुम्हाला नसेल त्यांना असेल, तर ती सत्यासत्याची मनं केली ग्वाही. त्यामुळे ज्याला त्याला ते मनाला माहिती असतं, तर त्या दृष्टीनं त्यांना मनाला वाटत असेल तर ते दूषण देऊन ते ती गोष्ट सोसून त्यासाठी लागणारे तप करून ते चांगले होतील असं आपण समजू. तेव्हा एखादी मूर्ती आहे, काय होतं साधनी होणं म्हणजे काय, हा ह्याच्यात आता खोलात नसलं जात तरीसुद्धा आपल्याला सांगतो की मूर्ती होण्यासारखं आहे. मूर्तिकाराचे 4 घाव बसले म्हणजे 4 दोष गेले म्हणून एकदम मूर्ती म्हणून मिरवता येत नाही. येईल का आणि होणं बरोबर आहे का? एक 4 घाव बसले तर एखादा भाग तयार झाला असेल, हात तयार झाला, पाय झाला, बैठक तयार झाली, काय समजा एखादा चेहरा तयार झाला, तर ते एवढं सगळं करून मूर्ती तयार होते. मूर्ती तयार व्हायला किती घाव सोसावे लागतील. तेव्हा त्या अर्थाने मोक्ष लक्षण आहेत. त्या ते जे काय म्हणायचं आहे त्यांना ते स्वतःला दूषण देत राहणं की करू नये, पण त्यापेक्षा उरलेले जे घाव आहेत ते सोसायची आपली तयारी त्यानिमित्ताने आपण दाखवून देतो. आणि पूर्ण मूर्ती होण्याची किंवा आपल्याकडून घडली जाण्याची आपली जी तयारी आहे ती आणि त्याची प्रतीक्षा हे ठेवलं तर मनुष्य तिथपर्यंत जाईल. तेव्हा असं त्या एकंदरीत मुमुक्षु साधक सिद्ध लक्षण वगैरे वगैरे ह्यामध्ये आहे. तर यात अर्थात सहकार्यांना त्रास होतो असेल तर आपल्या मनाशी बाळगावं. खरं सांगायचं तर हे मनाशी बाळगण्याचा विषय आहे. मी ओळखून आहे, तुम्ही म्हणालात तरी मी चांगला नाही असं मी ओळखून आहे असं मनाशी असेल तर खूप आहे. त्यातून जे नाही ते मी व्हायचा प्रयत्न करेन. तर हे एक. दुसरं
नामजप करणाऱ्या साधकानं किंवा भक्तानं ध्यान करावं का? आता कोणत्या अर्थाने ध्यान शब्द वापरला आहे हे सांगणं कठीण आहे, पण तरीसुद्धा मूळ ध्यान हा जो प्रचलित शब्द आहे तो योगाचा अंग आहे. महाराजांनी आपल्याला एकदा सांगितलं आहे ना, नामात योगाची सगळी अंग येतात. मग ती सगळी अंग येतील एवढं नाम घ्यावं. वेगळं ध्यान करण्याचा प्रकार आपल्याला काही करावा लागणार नाही, कारण एकदम ध्यानाला उडी मारणं म्हणजे 7व्या पायरीवर उडी मारण्यासारखं आहे. तेव्हा पहिली, दुसरी, तिसरी, चौथी पायरी करत जावं. आपोआप 7व्याच काय 8व्या पायरीला सुद्धा जायला होतं. त्यामुळं हा मार्ग सामान्यांच्या दृष्टीनं, नाम घेणाऱ्यांच्या दृष्टीनं चांगला आहे. तेव्हा एकूण ज्ञानात पडू नये. जास्तीत जास्त नाम घ्यावं, आपोआप दुसऱ्या पायरीवर जायला होतं. जे अष्टांग योग आहे त्याची दुसऱ्या पायरीवर, तिसऱ्या पायरीवर आपोआप जायला होतं. कधीतरी ही पायरी येईल, त्यावेळेला ध्यान आपोआप घडेल. तेव्हा मी नाम घेईन, नव्हे नामात पडून राहीन. सारखा नामात सतत पडून आहे. सपाटून नाम घ्या, जसं तात्याने सांगितलं होतं मागे, सपाटून नाम घ्या. तर सपाटून नाम घेणारा ध्यानात तर प्रवेश करेलच, पण ध्यानातून पुढे जाईल. ध्यानात कोण अडकणार? मी तर म्हणतो ते 8व्या 7व्या पायरीवर तरी कशाला, त्याला समाधीपर्यंत जायचं आहे किंवा तिथूनही पुढे जायचं आहे. तेव्हा असं जर जायचं आहे तर आपल्याला अखंड नाम त्याच्यापेक्षा जमेल का, जास्तीत जास्त नाम जमेल का, हा प्रयत्न केलेला अधिक बरा. कोणत्याही देवळात मूर्तीसमोर अथवा फोटोसमोर उभे राहून हात जोडले तर त्या देवतेचं किंवा सत्पुरुषाचं नाव तोंडात न येता अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज वगैरे तर असं तोंडात येतं. सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय असं तोंडात येतं. तर असं का व्हावं, यातून काय संकेत असू शकेल? साधी गोष्ट आहे. आपलं जो आपण जय जयकार करतो, ज्यांचा जय जयकार करतो, त्यांची प्रतिमा आपल्या चित्तामध्ये खोल आहे. त्याचा अर्थ आहे आपण जिथे पाहतो तिथे आपल्याला तेच आहे तसं वाटतं, त्यामुळे आपण त्यांचाच जय जयकार करतो आहोत. ते समोर कदाचित मंदिर वेगळं असेल, कदाचित सत्पुरुषाची मूर्ती वेगळी असेल, पण आपण हाच जय जयकार करतो आहे. तर ठीक आहे, ही चांगलीच गोष्ट आहे. हे खोल जर गेला असेल तर बरं झालं. एक प्रकारे कुठेतरी शेवटी एकाच केशवम प्रतिगच्छते, हे शेवटी आहेच. त्यामुळे ते सगळं एकाच ठिकाणी जाणार आहे. तेव्हा आता हे असं का व्हावं ते कळलेलंच आहे. असं तोंडात आलं तरी बिघडत नाही. भाऊसाहेब स्वतः महाराज म्हणूनच नमस्कार करायचे, आपल्याला आठवत असेल. जिथे जातील तिथे महाराज म्हणून नमस्कार करायचे. काय समोर राम असो, ते काय दत्त असो, काही असो, म्हणजे इतकी निष्ठा होती. तेव्हा आपण त्यांच्यातनं ते शिकावं की आपण जे म्हणतो आहोत त्याचा अर्थ आणि आपलं जीवन हे आपण जोडलं आहे का हे बघावं. अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणजे काय, तेव्हा ह्याचा अर्थ आपल्या जीवनाशी जोडला गेलेला आहे का? मग जीवनात एखादी घटना घडली तर अस्वस्थ व्हायचं कारण नाही, कारण अनंत कोटी ब्रह्मांड नायक त्याच्या हातात मी जर आहे तर माझं इकडचं तिकडे झालं तर काय होणार आहे? त्यांच्या सत्तेखाली आहे ना, त्या सत्तेखाली जे आहे ते सांभाळून घेईल. काय सांभाळून घ्यायचं ते मला काळजी करायचं कारण नाही. माझ्या मनाला अस्वस्थता आली असेल तर ह्याच्याशी मी अजून पुरा जोडला गेलेला नाही, मी फक्त ते म्हणतोय. तेव्हा नुसतं घोकणं वेगळं आणि अर्थ उतरणं वेगळं आणि आचरणात येणं वेगळं. तर ह्या 3 गोष्टी टप्प्यामध्ये आपण कुठे आहोत ते बघितलं तरी चालेल. एखाद्याने आपल्या गुरुच्या व्यावहारिक वागण्याबद्दल संदर्भात शंका घेतली तर आपल्याला राग येतो. एकतर त्याची शंका किंवा संशय कसा चुकीचा आहे हे पटवून देण्यात आपण यशस्वी होऊ की नाही याबद्दल साशंकता वाटते. दुसरं, जर आपण त्यांना व्यक्त केलेल्या संशयाकडे दुर्लक्ष केलं तर आपल्या गुरुबद्दल संशय घेत असूनही आपण मात्र शांत बसतो, या विचारानं स्वतःचाच राग येतो. बरोबर आहे, हे अगदी क्रमानं मांडलेलं आहे सगळं. 3-4 प्रश्न ह्याच्यात आहेत. अशा प्रसंगी भक्तांना किंवा शिष्यानं कुठली भूमिका घ्यावी किंवा कुठला विचार करावा ज्याने गुरुवरच्या श्रद्धेला धक्का लागणार नाही. एखाद्यानं आपल्या गुरुच्या व्यावहारिक वागण्याबद्दल शंका घेतली तर आपल्याला राग येतो. तेव्हा वागणं हे व्यवहारातलं असल्यामुळं महाराजांनी सांगितले संतांच्या बाह्य वागण्यावर जाऊ नये, कारण आपल्याला त्यांची आंतरिक ठेवण किंवा भूमिका काय होती ही आपल्याला कळणार नाही. तेव्हा हे मिश्रणाचे असतात. प्रपंच व्यवहार हे मिश्रणाचे असतात, ते कधीही निकाली नसतात. ते कोणाच्याच बाबतीत म्हणजे इतरांच्या बाबतीत सुद्धा कोणाच्याही वागण्यावर दुमत होऊ शकतं. ते व्यक्तीचंच नाही, गुरुच्या बाबतीत नाही, सगळ्यांच्या कोणाच्याही बाबतीत त्याच्या म्हणण्याबद्दल किंवा त्या वागण्याबद्दल दुमत असू शकतं.
मुळात कर्मविषय हा गहन आहे, हे सगळं लक्षात ठेवावं. आणि कासेगावकर वैद्य जे म्हणायचे ना, ते सोपं आहे. ते मला कळत नाही ही भूमिका घेणं नम्रतेचं आणि हिताचं आहे. अशा बाबतीत की ते तसं का वागले, हे मला कळत नाही. महाराजांना ते आवडे, सरळ कळत नाही म्हणा. त्या जे मला कळत नाही ते नाही कळत म्हणले तर काय बिघडलं, नाही कळत आहे मला, त्यामुळे ते म्हणणं अधिक चांगलं. पटवून देण्याचा जो दुसरा प्रश्न आहे, तेव्हा त्यात अडचण काय आहे की हे चुकीचं आहे, हे त्याला पटवून देण्यात आपण यशस्वी होऊ की नाही अशी शंका आहे. बरोबर आहे. वादानं किंवा पटवून देण्यानं सत्य सिद्ध होत नसतं. पटवण्याची कला ज्याला अधिक आहे त्याला यश येतं. यातला फरक आपण लक्षात ठेवा. पटवण्याची कला ज्याला जास्त त्याला फक्त यश येतं. वादाने किंवा पटवून देण्याने सत्य सिद्ध होत नाही. तेव्हा उगीचच वेळ आणि शक्ती त्याच्यामध्ये जाते, मनं कलुषित होतात, ती दुखावतात, त्यात साधनाचं नुकसान होतं. हे सगळं लक्षात ठेवलं तर गुरूंचा संशय तेच दूर करतील या श्रद्धेनं शांत राहावं. का मध्यम मार्ग त्यात चुकत नाही हे कळलं म्हणजे मग स्वतःचा जो राग येतो, म्हटलं स्वतःला राग येतो, आपण हे करत नाही, काहीच करीत नाही असं वाटून, तर तो काही राग यायचं कारण नाही. समजा आपली वादाची कुवत नाही, पटवून देण्याची कुवत नाही, तर ती कबूल न करणं म्हणजे सुद्धा अहंकारच आहे. अगदी सूक्ष्म बघा, सूक्ष्म माना की माझी वादाची कुवत नाही बाबा, मी गुरूंच्या म्हणण्याबद्दल तुमच्याशी वाद करू शकत नाही, माझी वादाची कुवत नाही म्हणलं तर काय. आणि जर आपण जर म्हणणार असू, ते काही कबूल न करणार असू, तर मग तर तो अहंकार आहे. त्या दृष्टीनं आपण कबूल न करण्यात अहंकार आहे, त्यापेक्षा कुवत नाही म्हणणं हे अधिक प्रामाणिक आहे. त्यामुळं त्या व्यक्तीचं म्हणणं खरं ठरत नाही याची आपण खात्री बाळगावी. त्याने जे काय म्हणलेलं आहे त्याला मी काही उत्तर दिलं नाही तरी त्याचं म्हणणं त्यामुळे खरं ठरत नाही. तो सूर्याला चंद्र म्हणेल नाही, चंद्राला सूर्य म्हणेल, त्यामुळे तो चंद्र सूर्य बदलत नाही. हे जितकं खरं आहे तितकं जे सत्य आहे ते सत्यच राहील, ते माझ्या सिद्ध करण्याने असिद्ध करण्याने बदलत नाही याची खात्री बाळगावी. नंतर तिसरी गोष्ट, हे असे प्रसंग येणारे जे लोक आहेत त्यांच्या संदर्भात हा आहे, म्हणजे की काय होतं, मुळात काही वेळा आपणच आपल्या गुरूंची तारीफ अकारण आणि अयोग्य व्यक्तींकडे करतो. हे मला अनेकदा आढळलेले की गुरूंची तारीफ अकारण करतात आणि अयोग्य व्यक्तींच्याकडे करतात, तिथे आपली पारख चुकते. दुसरी गोष्ट, त्यांच्याकडे न्यायचे प्रयत्न करतात त्यांना, तुम्ही तिकडे चाला, काय आवश्यकता नाही, त्याचा तो असेल तर येईल, त्याची वेळ आली की तो येतोच, त्यामुळं त्याला न्यायचे प्रयत्न करतो, त्याची जरूर नसते. ते ओळखून जर आपण हे टाळलं ना मुळात, तर हा प्रश्न मुळातच थांबेल. कारण अशा व्यक्तींच्याकडूनच हे जास्त घडतं, त्यामुळे या शंकांना प्रोत्साहन मिळतं. तेव्हा करायचं ज्याला नाही आहे त्याला जर तुम्ही एखादी गोष्ट करायला लावली तर ती करीत नाहीच, पण सबबी सांगतो, तसं या शंकांचं स्वरूप असतं. हे आपण व्यवस्थित समजून घ्यावं एकदा. म्हणजे आता आपण पडणार नाही, आपल्याला जायचं पटलं तर गेलं, नाही पटलं तर तिकडे नाही गेलं. स्वतः गेलं असलं तर उत्तम, आपल्याला सांगितलेलं काम साधन असेल ते आपल्याला जे पटलं असेल ते साधन करावं, त्यात आनंदात राहावं, साधनाने समाधान होईल, आपली प्रगती होईल. आता यात दोन गोष्टी असू शकतात. जर गुरु हयात असतील, सगळे उत्तरं जेवढी शक्य आहेत तेवढी देतो याचे, की गुरु हयात असतील तर सरळ त्या व्यक्तीला त्यातूनही ही वेळ आलीच तर त्यांना सरळ हात जोडून सांगावं की तुमच्या शंका त्यांना विचारा, मला काही शंका नाही आहेत, तुम्हाला काही असेल तर तुम्ही ते त्यांना विचारा ना, त्या किती देतील उत्तर, काय द्यायचं ते जर गुरुच आहेत तर ते उत्तर देतील. तेव्हा असं केलं की विचारणाऱ्याची कुंकुमी जाते, कारण त्याला तुमच्याशी वाद करायचा असतो, त्याला गुरुशी वाद करायचा नसतो, तो तिकडे जात नाही. मी सर्वसाधारण असं बघितलं की तो तिकडेपर्यंत जात नाही, कारण त्याचं का त्यांनी केली तर त्याचं त्याला माहीत असतं. तर हा कच्चा आहे, त्यामुळे ह्याच्याशी त्याला जरा थोडा वेळ आनंदात जाणार आहे, तर तो त्याला घालवायचं, तो नाही घालवू द्यायचा की मला काही शंका नाही, तुम्हाला काही शंका असलीच जाऊन द्यायला भेटणार, ह्यात असेल तर हे शक्य आहे तर तसं करा. आणि ती कुंकुमी तरी जाईल, नाही तर उत्तर त्याचं त्याला परस्पर मिळेल, तिकडे काय मिळायचं ते. असं समजा हयात नसतील तर आता ते नाहीत, त्यामुळे ह्याचं खरं उत्तर तेच सांगू शकले असते. वाटल्यास तुम्ही माना त्यांना किंवा मानू नका, सांगा मी हयात नसले तर जो प्रश्न मिटेल, हयात नसले तर आता ते हयात नाहीत, आता हे इतके मंडळी आहे ते हयात नाहीत, आता त्यांना नाव ठेवून काय उपयोग आहे, ते असते तर त्यांनी याची उत्तरं दिली असती. तेव्हा आता तुम्ही जे विचारता
तर ती त्यांना विचारणं आता शक्य राहिलेलं नाही आहे. वाटलं तर त्यांनी काय चांगलं सांगितलं असेल ते तुम्ही करा, नसेल तर ते सोडून द्या, तुम्हाला दुसरं काय चांगलं वाटतं ते करा असं म्हणावं. म्हणजे दोन्ही दृष्टीनं हा प्रश्न सुटेल. आता मुळात हे जे शंकेचा प्रश्न आहे इथे, की मुळातच शंका ही शंका ही महाराजांनी म्हटलं आहे ते देहबुद्धीचं लक्षण आहे. ते संशयात्मा विनश्यती म्हटलं ते सगळं तेच आहे. ते तेव्हा देहबुद्धीचं ते लक्षण आहे, त्यामुळं ती कधी जाणार नाही. म्हणून महाराजांनी स्वच्छ म्हटलेलं आहे की गुरुपेक्षा साधनावर तो जे सांगतो त्याच्यावर अधिक विश्वास ठेवावा आणि ते करावं, म्हणजे ती शंका आपोआपच निरसन होते आणि आपण खरे साधनाने तरून जातो, ज्याची खरी गरज आहे. हे सगळं करण्यापेक्षा मी जो तरण्याची गरज आहे ते त्यातून होऊ शकेल. जप करताना सतत एकाच नामाचा जप करणं बरोबर आहे असं वाटतं. तथापि मधून मधून वेगवेगळ्या आवडत्या देवांचाही जप करावा असा वाटतो आणि केलाही जातो. हे कितपत योग्य आहे? रोजच्या नामाच्या जपाची व वेगवेगळ्या नावांच्या जपाची वेळ वेगवेगळी असावी का? दुसरी नावं पण घेतल्याशिवाय चैन पडत नाही. खूप अडचणीच आहेत सगळ्या. आपल्या कुलदेवतेचं किंवा कुलस्वामिनीचा जप करावा असा वाटतो तरी शंकेचं समाधान व्हावं. जप करताना सतत एकाच नामाचा जप करणं बरोबर आहे असं वाटतंय, ही फार चांगली गोष्ट आहे. हे सगळ्यामध्ये तेच सगळ्यात चांगलं आहे. तेव्हा एकाच देवाच्या नावाचा शक्यतो जप करावा हे बरोबर आहे. आपण असं विचारलेलं आहे की वेगवेगळ्या आवडत्या देवांचाही जप करावा असा वाटतो. हे सात्विक आहे पण थोडं प्रापंचिक आहे. तेव्हा सर्व देव एकाच ठिकाणी पाहायला शिकणं हे अधिक चांगलं. ते जमत नाही तोपर्यंत आपल्या आवडत्या वेगवेगळ्या देवांचा जप करायला काय हरकत नाही. तिसरं आहे याच्यामध्ये विचारलं की अशा जपाची आणि वेगवेगळ्या नावांच्या जपाची वेळ वेगवेगळी असावी का? वास्तविक जपाची अवस्था श्वासासारखी आहे, तिला काही अशी वेळ नाही. 6 ते 7 सकाळी श्वासोच्छ्वास, मग इतर कामं, मग 10 ते 11 श्वासोच्छ्वास वगैरे असलं काही नसते. त्यामुळे असेल तर नामाला वेळ नाही. आपल्याला जेव्हा घ्यायचं तेव्हा घेत राहावं. आपण हे घ्या नाहीतर ते घ्या. सर्व देव नमस्कार केशवप्रती गच्छति चालते तेच. त्यामुळे तसं काही नाही. जमेल तेव्हा घेत जावं, जमेल तेवढं घ्यावं, जास्तीत जास्त घ्यावं. आपल्याला जे दुसरी नावं घेतल्याशिवाय चैन पडत नाही आहे हे थोडं मात्र प्रापंचिक आहे, एवढी गोष्ट खरी. तसं काही चैन वगैरे आपण सोडून पाहिलं नाही, थोडे इतर प्रयत्न केले तर बरं होईल. त्यामधून कदाचित हा प्रश्न सुटेल. इतरही नावं ही जी आवडतात त्याचंही प्रमाण कमी होईल. एकच नाव अधिक आवडू लागेल आणि आपण त्याच्यावर स्थिर होऊ शकू. तेव्हा 5वं, कुलदेवतेचा किंवा कुलस्वामिनीचा जप करावा असा वाटतो तर काय करावं? आपल्या जन्मदात्या आईचं स्मरण करणं हे व्यवहार्य आणि पवित्रच आहे. यामध्ये काही दुमत असायचं कारण आहे असं नाही. कुलस्वामिनी म्हणण्याचा मूळ उद्देश तो, ती त्यांची आई म्हणून शेवटी मूळ कुलदेवता असं सोडवत गेलेले आहेत. ते शेवटी त्याचं ते कुलस्वामिनी असं उत्तर दिलं. ते बरोबर आहे, ते काही चूक आहे असं नाही आहे. पण तिच्या सकट या सगळ्या विश्वाला ज्याने जन्म दिला त्याच्या स्मरणात सगळ्यांची स्मरणं येऊन जातात ना, असा पण विचार करा की तिलाही कोणीतरी जन्म दिला, मग तिलाही कोणीतरी जन्म दिला, असं करत आपण ते कुलस्वामिनीपर्यंत पोचलो. आता तिची जन्म उत्पत्ती कुठे हे माहिती नाही. म्हणून या सगळ्याचं जे मानलं जातं, जो कोणी विश्वात्मक देव असेल तर त्या देवाचं स्मरण करण्यामध्ये सगळी स्मरणं आपोआप येतात. त्यामुळे ते थोर आहे. आपण काही तशी शंका बाळगायचं काही कारण नाही. आपल्याला जेवढा वाटतो तेवढा हा करावा. अन्यथा आपण जे करता आहात त्यात तो येऊन जातो आहे. तिला प्रार्थना करायला काय हरकत नाही. आईचं आपल्याला जसं करतो ते काही चुकीचं नाहीच आहे, तसाच हा जप आहे. पण तो करावा, त्याबद्दल काही दुमत नाही. त्याच्यापेक्षा सुद्धा हा जप अधिक व्यापक आहे एवढं लक्षात ठेवू आणि त्यामध्ये हळूहळू हा जप त्यामध्ये विलीन होईल आणि मग शेवटी एकच जप राहील. जो देव या सगळ्या विश्वाचा निर्माता आहे, त्यात आपले जे कुल आहे किंवा आपली जी आई आहे, जे काय आपलं असेल सगळं, ते सगळं कुल त्याच्यात येऊन गेलं हे लक्षात ठेवायला हरकत नाही. रूढी परंपरा धार्मिक बाबतीतल्या मोडल्या किंवा चुकीच्या पद्धतीने केल्या गेल्या तर देवाचा कोप होऊ शकतो का? देवाचा काहीतरी म्हणे कोप होऊ शकतो का? तर आता देवाला हे विचारलं पाहिजे की कोप होईल का बाबा? तर ह्याच्यात जी रूढी परंपरा म्हटल्या आहेत त्या मुळात काय आहे ते समजून घ्यावं. मानवी व्यवहारांना काहीतरी शिस्त आणि सुकरता आणावी, त्याचा स्तर
उंचावावा म्हणून खरं ते एखादी परंपरा निर्माण होते किंवा रूढी निर्माण होते. तिचा उद्देश हा आहे. जसं मूर्तीच्या बाबतीत मागे आपल्याला बोललो होतो की विनोबाजे म्हणाले मूर्ती तेवढ्यासाठी ठेवली. आपल्याला ही कल्पना आहे की मूर्ती आहे, तरीसुद्धा अगदीच प्रत्येक फूल काढून स्वतःच्या नाकाला लावण्याची जी माणसाला बुद्धी होईल ती होऊ नये, ते अर्पण करायचं असतं याची जाणीव राहावी. हा मूर्तीचा खूप मोठा उपयोग आहे असं विनोबांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. तेव्हा आपण तर आपला सात्विक वेळेपण आहे असंही म्हटलं आहे त्यांनी पुढे, पण तेही बरोबर आहे. तो विचारपूर्वक केलेला आहे, त्याच्यामागे शास्त्र आहे आणि मूर्तीशास्त्र हे तर स्वतंत्र शास्त्र आहे. तर आपण असं लक्षात ठेवलं तर रूढी परंपरेला काय अर्थ होता, म्हणजे कशासाठी निर्माण केल्या गेल्या हे आपल्या लक्षात येऊ शकेल. आता असे कितीतरी रूल्स रेग्युलेशन्स असतात, खूप रूल रेग्युलेशन आहेत, पूर्वीपासून चालत आलेत. कोणीतरी आपल्या मनानं त्याच्यात भर घालतं, कोणी ते व्यवहाराप्रमाणे बदलतं, मग बदललेलेच पाळले जातात, मग असेच पाळायचे असतात. आणि हा नेहमी बरेच वेळेला संघर्षाचा, टाळण्याचा आणि एकदा सुटू का त्यातून असं वाटण्याचा विषय होतो. हे साधारणपणे आपल्याला हा अनुभव येत असेल. तर असे काय आहे, मूलतः काहीतरी हे सगळं जर व्यवस्थित चालायचं असेल तर शिस्त किंवा व्यवहारातली सुकरता यावी, यासाठी काहीतरी नियम करणं आवश्यक आहे. हे आहेत का दुसरे आहेत हा मुद्दा कळून आहे. आपले व्यवहार, आपलं ट्रॅफिक व्यवस्थित चालावं, आपण काहीतरी नियम करतोच ना त्याचे. डावीकडून जावं, येण्याने समोरच्याने उजवीकडून यावं, हे परंपरा किंवा रूढीचाच प्रकार नाही का, ते नियम नाहीत का? ते बरोबरच आहे, ते त्यासाठी आहेत. तेव्हा ते पाळतो त्यावेळेला सर्वांचंच जाणं येणं सोपं होतं. हे व्हावं म्हणून खरं म्हणजे काही रूढी घालण्याचा प्रयत्न केला किंवा परंपरा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आता देवाचा कोप होऊ शकतो का? स्पीड लिमिट ओलांडलं तो गुन्हा झाला, नो एंट्रीत गेलं गुन्हा झाला. दरवेळेला शिक्षा होते का? नाही होत. आपल्या मानवी व्यवहारात काय होत नाही. अनेक जण म्हणणं आलेले असतील, वाहन चालवणाऱ्यांना जवळजवळ सगळ्यांना अनुभव असेल की आपण काही ना काही वेळा माहिती असताना किंवा माहीत नसताना असं गेलेलोच नाही एंट्रीवर, तिथे काही प्रत्येक वेळा शिक्षा झाली नाही असं काही नाही आहे. तेव्हा फक्त हे करत असताना एक लक्षात ठेवावं लागतं की दुसरा पण कधीतरी नो एंट्रीतून येतो आणि त्याला शिक्षा झाली नाही तर तक्रार करू नये मात्र, ते पण लक्षात ठेवा. आणि त्यातून तो जर काही नो एंट्रीतून आला आणि आपण सरळ जात असलो आणि आपल्याला धडकला तर त्यावेळेला सुद्धा तक्रार नसावी ही विनंती. एवढं करून ठेवतो कारण आपण जाणार आहोत, तर त्यामुळे ती आपल्याला तयारी असली पाहिजे. आता देवाच्या बाबतीत विचार करू. देवदैव काय त्यांना म्हणायचं, ते देव असावं. देव प्रेमळ आहे, तो कृती पाहतो पण तो हेतूवरून परीक्षा करतो, महाराज म्हणले तसं. त्यामुळं ते त्याच्याकडे त्याचं लक्ष जास्त असतं. डावीकडचं उजवीकडे ठेवले का उजवीकडचं डावीकडे ठेवले, याच्यापेक्षा ते ठेवण्याचा भाव याचा काय आहे ते पाहतो. तो डाव्या आहे का उजवा आहे ह्याचा विचार तो नंतर करायचा. मूळ हेतू काय आहे, कशासाठी ठेवतोय हा, हे काय जे करतोय रूढी काय परंपरा पाळतो ती कशासाठी आहे. तेव्हा त्यावरून तो परीक्षा करतो आणि कोप करण्याचा त्याचा काही हेतू नाही, त्याच्याकडे तो नाहीच आहे मुळामध्ये. त्याच्याकडे प्रेमळपणाच आहे. फक्त एक आहे, त्याने एक व्यवस्था घालून दिलेली आहे, ती व्यवस्था न्याय सांभाळते. त्यामुळं मानवी व्यवस्थेत जर पाहिलं तर गुन्हा दाखल केला तर शिक्षा होते, पण तो गुन्हा दाखल केला तर होते, नाहीतर होत नाही. म्हणजे गुन्हा आहे पण दाखल नाही झाला तर शिक्षा नाही होत, आपोआपच पुढचं सगळं असं आहे. तर तसं मात्र ईश्वरी व्यवस्थेत त्यांनी जी निर्माण केलेली व्यवस्था आहे तिच्यामध्ये नाही. तर दैवी व्यवस्थेत गुन्हे दाखल करायची गरज पडत नाही, गुन्हा घडला की बस असतात. तर दैवी व्यवस्थेमध्ये जर हा गुन्हा झाला म्हणजे हेतू जर चुकलेला असेल, हेतू जर उणीव असेल तर तिथे त्याचा गुन्हा दाखल झालेलाच असतो. आपल्यासारखी पद्धत नाही आहे, त्याची नोंदणी व्यवस्थित असते, तेव्हा तिथं दाखल वगैरे करायची गरज लागत नाही. आपल्याकडे आता CBS झालेत ना सगळीकडे, बँकातून सगळीकडे कोर युनिट चालली आहेत. काही इकडे हालचाल झाली तरी लगेच तिकडे कळते. हे आपल्या साध्या मानवी व्यवस्थेत तिथे एक बटन दाबलेलं तिथं कळते, तर परमेश्वराला काही कळल्याशिवाय राहील. त्याच्या व्यवस्थेमध्ये विचार करा की त्याला आपण एखादी एंट्री केली आहे, नो एंट्रीतनं गेलो आहे, तर ते त्याला कळलेलं आहे. इकडे कोण पुढे पाहायला नव्हतं, त्यावेळेला कोणी स्टाफ नव्हता म्हणून अडवलं नाही, शिक्षा केली नाही, पण तिकडे नो एंट्री शिक्षा नोंद झालेली आहे. आता तिथल्या CBSला जसं आहे आपल्याला मेसेज यायला काही वेळ लागतो, तसं तिथेही वेळ लागतो थोडं, तर तसं होतं मात्र. त्यामुळे तसंही आता आहे, काही वेळेला वेळ लागतो, त्याचं काय झालं ह्याचा मेसेज यायला वेळ लागतो, तसा वेळ लागू शकतो, म्हणून ते येतं आणि नोंद असतं. आता रूढी आणि परंपरा या शब्दाबद्दल पहा की त्या ज्या आहेत त्या मुळात परिवर्तनीय आहेत.
त्या त्याज्य केव्हा होतात? त्या अपरिवर्तनीय व्हायला लागतात तेव्हा त्या त्याज्य होतात. परिस्थिती परिवर्तनीय आहे. कालची आत्ता दुपारची हवा आत्ता नाही, आत्ताची थोड्या वेळात नसेल, त्यानंतर सकाळी ती नसेल. आज आपल्याला आत्ता किती उकडते बघितलं असेल. हेच आपल्याला आणखीन थोड्या वेळाने गारवा वाटायला लागेल. बाहेर जाऊन बसलं नंतर गारवारं सुटेल. सकाळचं आपल्याला गारठा सहन होणार नाही कदाचित बाहेर बसलं तर. इतकं सतत जर परिवर्तन चालू आहे तर म्हणून परंपरा परीक्षुनी घ्यावी निवडवून आदरे असं आपलं विचारगीतेत जे मुद्दम म्हटलेलं आहे एवढ्यासाठी म्हटलं आहे. तर परंपरा घातली बरोबर आहे, पण त्या परंपरेमध्ये निवडून नको का घ्यायला? आजच्या परिस्थितीत ते शक्य आहे का? आजच्या परिस्थितीत त्याची गरज आहे का? घालणाऱ्याचा मूळ हेतू काय याचा विचार करण्याची गरज आहे. ती केली तर आता काय अगदी श्रद्धा आहे समजा, तर ते वडिलांचं स्मरण ठेवावं म्हणून केलं ना, मग त्या श्रद्धेचा विधी काय असावा तो परिस्थितीने कदाचित बदलेल. परिस्थितीनं त्याला लागणारा वेळ, त्याचं लागणारं साहित्य, त्याची करायची वेळ, हे सगळं कदाचित मागे पुढे असेल, पण त्यातली त्यांच्याविषयीची कृतज्ञता याला काही पर्याय असू शकेल का? नाही. म्हणजे मूळ काहीतरी हेतू असतो तो बरोबर असतो. मग तो आता पाळायचा मार्ग कदाचित आज एखाद्या अत्यंत गरीबाला किंवा कोणाला गरजूला काही देणं हा सुद्धा त्याचा पर्याय असू शकेल. तो जो पर्याय असेल त्याचा विचार करावा. म्हणून जे मूळ रूढी परंपरा आहेत त्या परिवर्तनीय असतात आणि मानवी व्यवहार, बाहेरची परिस्थिती याच्याशी त्याची सांगड घातल्यानंतर जे निर्माण होतं ते करावं. बाकी उगाच भीतीनं वगैरे गोष्टी पाळू नयेत, त्याने आपलंच नुकसान होतं. भीतीने पाळण्याची काही आवश्यकता नाही. संत सत्पुरुष किंवा पुण्यपुरुष यांच्या बाबतीत त्यांच्या पुण्यतिथी साजऱ्या केल्या जातात, पण देवांचे जन्मदिवस साजरे केले जातात असं आढळतं. याला काही निश्चित कारणमीमांसा आहे का? यात एक माणसाचं दैवतीकरण हा एक मुद्दा आहे. तुम्ही ह्यात चर्चेला घेत नाही कारण तेवढा वेळ आपल्याला नाही, पण आपण असं गृहीत धरू की संत सत्पुरुष आणि देव अवतार उदाहरणार्थ थोडक्यात, तर त्यांचे जन्मदिवस साजरे केले जातात. निश्चित कारणमीमांसा काही आहे का? तर निश्चित काही कारणमीमांसा आहे असं मला वाटत नाही. असल्यास ती मला माहीत नाही, क्षमस्व. कारणमीमांसा आहे का नाही? तर आहे. कारणं आहेत का नाही? तर आहेत. निश्चित आहेत का नाही याविषयी मला शंका आहे. निश्चित असं नाही, कारणं आहेत. संतांचे आपण अजून थोडंसं ते मूळ विधानच तपासू की त्यात जे म्हटलेलं आहे की त्यांच्या पुण्यतिथ्या फक्त साजऱ्या होतात, तसं नाही आहे. ज्या पुण्यतिथी साजऱ्या होतात त्याबरोबर संतांच्या जयंतीसुद्धा साजऱ्या होतात. आपल्याकडे आहेत ना संतांची जयंती, आपण साजऱ्या खूप लोकांच्या करतो. यांचे आहे, निसर्गदत्तांचे आहे, हनुमान जयंतीला आहे, तात्यासाहेबांची आहे, 22 जानेवारीला महाराजांची आहे, जयंती साजरी करतो आपण. पुण्यतिथी तर करतोच, पण जयंती पण करतो. ज्ञानेश्वर जयंती आहे, शंकराचार्य जयंती आहे, किती जयंती अशा आहेत. समर्थांची जयंती आहे. रामनवमीच्या इतक्या त्या उत्सवामध्ये आपलं काही स्मरण राहत असेल किंवा नसेल, पण त्यावेळेला ती जयंती आहे, याचं स्मरण आहे. जिथे समर्थांची मंदिर आहेत तिथे त्या ठिकाणी जयंती साजरी होतेच त्यांची पण. तेव्हा हे आहे, तसं नाही आहे असं काही नाही. संतांच्या बाबतीत हे जसं पुण्यतिथीचं स्मरण मोठ्या प्रमाणात आहे, जयंतीचं कमी आहे हे मान्य आहे, पण ते पण स्मरण साजरं केलं जातं. आता फरक काय आहे हा जो मूळ प्रश्न आहे, तिकडे जाऊ. फरक काय त्यासाठी आहे? तर त्याचं खरं कारण आपण संतांची जी आरती केली त्याच्यामध्ये एक ओळ आहे. संत आम्हा परी देही आले, पुढे पाहता देवची झाले. त्यामुळं त्या अर्थानं आमचा वाढदिवस, जयंती म्हणजे वाढदिवसच थोडक्यात साध्या भाषेत असेपर्यंत आपण त्याला वाढदिवस म्हणू. तो वाढदिवस आणि त्यांचा वाढदिवस ह्याच्यामध्ये या अर्थाने जन्माला मनुष्य म्हणून येणं ह्या अर्थाने त्यात फरक कमीच आहे. मनुष्य म्हणून जन्माला आले हे जे संत आहेत ते मनुष्य म्हणून जन्माला आले, जसे ही तर मंडळी जन्माला आपण आलो आहोत तसेच ते पण आलेले आहेत. त्यामुळं त्याचं महत्त्व त्यात नाही आहे. पुढे पाहता देवची झाले, तेव्हा त्यांनी जे पुढे अपूर्व साधन केलेलं आहे, कार्य केलेलं आहे, तेव्हा त्या थोरवीची प्रेरणा ही त्यांनी ते सिद्ध केल्यानंतर म्हणजे ते कार्य केल्यानंतर निर्माण होणार. आणि ती खरी पुण्यतिथी. म्हणजे त्यासाठी ते पुण्यपुरुष झाले. तर दुसरा जन्म म्हणू फार तर त्याला अगदी इतकं आहे ते. तर ते पुण्यतिथी तिथे होते खरं सांगायचं तर. म्हणून महाराज तर म्हणालेत, आपल्याला माहिती असेल की देह ठेवल्याची तारीख ही आपण पुण्यतिथी म्हणून साजरी करतो. ज्या क्षणी त्या सत्पुरुषाची देहबुद्धी गेली ती खरी पुण्यतिथी म्हणली. ती साजरी करायची असते खरी, पण आता त्याची देहबुद्धी केव्हा गेली याचा आपल्याला पत्ता नसतो आणि ते सांगत नाहीत किंवा ते कधी व्यक्त नसतं, ते कधी याच्यावर नाही रेकॉर्डवर. म्हणून त्यांनी देह ठेवल्याची तारीख ही आपण पुण्यतिथी म्हणून साजरी करतो. तेव्हा पुण्यतिथी साजरी करणं म्हणजे उत्सव करणं मुळात नाहीच आहे.
उत्सव तर काय लग्न कार्याचे, मुलाबाळांचे, बारसे, अमकं तमकं कशाचे उत्सव असू शकतो, पण पुण्यतिथी हा उत्सव नाही आहे खऱ्या अर्थाने. पुण्यतिथी हे आपल्याला त्याची प्रेरणा देण्यासाठी आणि जाणीव देण्यासाठी की माणूस म्हणून जन्माला आलं तरी देव होता येतं आणि देव म्हणून जाता येतं, याचं स्मरण आपल्याला होऊन आपण पुन्हा तीव्रतेनं साधनेला लागावं याच्यासाठी केलेली ती उपासना आहे. म्हणून ती पुण्यतिथी उपासना आहे खरं सांगायचं तर. म्हणून ती त्यांची संतांची केली जाते. ती दरवर्षी केली जाते, कारण गेल्या वर्षीची आपली विसरते. ही जर एकदा केलेलीच लक्षात राहिली आणि जर समजा महाराजांसारखं वैराग्याचं बोल होतं, कशाला कर पुन्हा काही पूर्ण पुण्यतिथीची गरज नाही. तो एक दर्शन घेऊन गेले, ते हनुमानमाळी पुन्हा कशाला दर्शनाला आलेच नाही, काही गरजच नाही. त्यांच्या दृष्टीने एकदा त्यांना भेटलो, काम झालं, त्यांच्या दृष्टीने काम झालं, पुन्हा नाही यावं लागलं त्यांना. तर हे महाराजांनी स्वतःच सांगितलं. तर या अर्थाने काय ऑफिसचे कामाची सवय लागल्यामुळं असेल कदाचित, स्मरणपत्र आल्याशिवाय रिमाइंडर आल्याशिवाय काम हातात घ्यायचंच नाही परत. ते रिमाइंडर देण्यासाठी हे पुण्यतिथीचं आहे काढलेलं बघा. दरवर्षी करायची, दरवर्षी तिथी येते, परत एकदा आठवण होईल, अरे स्वामी असे वागले, समर्थ असे वागले, महाराज असे वागले. हां, मग ते झालं की मग परत एकदा जरा जोर येतो. पुन्हा एक 8-15 दिवस साधन होतं, आपल्याला माहिती आहे, बाकी जास्त व्हावाच्या अपेक्षा आहे. तेव्हा आता दुसरा प्रश्न देवांचा. तर देवांच्या बाबतीत ते जगावर उपकार म्हणून जन्माला आले. जगावर उपकार म्हणून जन्माला आले. देव म्हणून जी कल्पना आहे, दैवतीकरण हा मुद्दा बाजूला ठेवू, पण देव म्हणून जे जन्माला आले त्यांना अवतार म्हणतात. ते जगावर उपकार करण्यासाठी जन्माला आलेले आहेत. ते एका उंचीवरच जन्माला येतात. दुर्जनांना किंवा दुष्प्रवृत्तीला अटकाव निर्माण करण्यासाठी किंवा सज्जनांच्या रक्षणासाठी, ह्यासाठी तो अवतार होतो. त्यामुळं त्यांनी भगवंताच्या इच्छेनं अवतार धारण केला याचं स्मरण व्हावं म्हणून त्या जयंतीला महत्त्व येतं. म्हणून या सगळ्या देवांच्या, रामनवमी आहे, हनुमान जयंती आहे, सगळ्या अशा तऱ्हेच्या जयंती साजऱ्या झालेल्या आहेत. गोकुळाष्टमी ह्या जयंती होतात. देह म्हणून त्यांनी देह विसर्जनसुद्धा केलेले आहेत. आपल्याला माहिती आहे, रामाचं चरित्र माहिती आहे, कृष्णाचं चरित्र माहिती आहे, विसर्जन, पण त्याचं साजरं नाही करीत. ते जे धारण केला देह त्यांनी देव म्हणून, ते जे आले त्याचं महत्त्व आहे. तेव्हा त्यांच्या कार्याला आपण पाहिलं असेल तर फार लहानपणापासून सुरुवात आहे. अगदी आले ते काही कार्य घेऊन, म्हणजे म्हणूनच त्यांना अवतार म्हणायचे, आले ते कार्य करीतच असं आहे. म्हणून त्या जयंतीला महत्त्व आहे. तेव्हा त्याच्यातला जो हेतू आहे तो अंतिम विजय हा सत्याचा होईल, सत्वाचा होईल आणि त्याला ईश्वरी मदत आहे याची खात्री देवाच्या जन्माने होते, अवताराच्या जन्माने होते. म्हणून जन्माचं महत्त्व आहे त्यांच्या बाबतीत. म्हणून जयंती त्यांच्या बाबतीत जन्माचं महत्त्व. त्यांच्या जाण्याला जाणे अर्थाने माणसाचं जाणं, मगाशी आपण बाण पाहिलं, तर तसं देह ठेवण्याला त्यांच्या दृष्टीनं महत्त्व नाही. ते केवळ देहात येतात म्हणून अंतर्धान पावतात. अनेक जण अंतर्धान केव्हा पावले याचे सुद्धा काही नोंद नाही. तेव्हा त्याचं महत्त्व यामुळे नाही. म्हणून नंतर आपण पाहिलं असेल तर संतांची जे जर असलीच तर समाधीस्थानं असतात बरेच वेळेला, आणि देवांची वसतिस्थानं असतात, देवळं. किंवा पुढे सुद्धा जयंती पुण्यतिथीसारखा फरक पुढेही आहे. तर एकूण काय आपण एवढं लक्षात ठेवू की जयंती पुण्यतिथीत फार न पडता आपल्याला जे प्रेरणा घ्यायचं काम आहे, नाम घ्यायचं काम आहे, ते कुठल्या ना कुठल्या निमित्ताने आपण करावं आणि वाढवावं आणि विसरू नये एवढं म्हटलं तरी पुरेसं होईल. तर आपली वेळ संपत आली. शेवटचा एक फक्त नामाचा प्रश्न आहे, तेवढा बघतो आणि थांबतो. नामाला स्वतःची अशी चव नाही, आपण आपली चव घालून घेतली पाहिजे. म्हणजे काय? बरोबर महाराजांचं वचन आहे, नामाला स्वतःची अशी चव नाही, आपण आपली चव घालून घेतली पाहिजे. काय असतं, आपल्याला पदार्थांच्या चवीची सवय, पदार्थांना स्वतःची चव असते, त्यामुळे हे कळत नाही पटकन. हे एकदम अडचण येते. याचं कारण हे की पदार्थ आंबट असतो, गोड असतो, तुरट असतो, तिखट असतो, काहीतरी असतो. ज्याची जी आवड असेल ती त्याप्रमाणे तो खातो. अगदी तुरट आवळा असला तरी सुद्धा आवळ्याची ज्याला आवड आहे तो तुरटातला तुरट बघून खाईल, आंबटातला आंबट बघून खाईल. आता ज्याला गोडाची आवड आहे त्याला वाटेल यात काय खावं. म्हणजे ह्या ज्या चवी आहेत ते त्यामध्ये अंगभूतच आहेत. तेव्हा ती त्याच्या जिभेला आवडते म्हणून ती त्याला आग्रह करावा लागत नाही, सांगावं लागत नाही, घ्या म्हणावं लागत नाही. चिंच बघितली, आवळा बघितला की तो घेणार, माहिती असतं आपल्याला. तेव्हा नामाला काहीच उपाधी नाही, काहीच चव नाही स्वतःची. तेव्हा असं जर आहे तर मग आता तो ते घेईल कसं आपोआप.
ज्याला आवड आहे आमटाची, तो आमटाची आवड असलेला मनुष्य ते लगेच जाणार आणि चिंच घेणार. गोड्याच्या पदार्थाकडे लगेच जाईल. त्याला आग्रह नाही करावा लागत, सांगावं नाही लागत. पण नामाच्या बाबतीत सांगावं लागतं. ते एवढा कंठशोष येतात ज्ञानेश्वर महाराजांपासून आपण पाहतो. हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, काय काय करावं लागतं. हरीची एवढी गोडी असती तर माणसं ती नादालाच लागली असती. ती म्हणली असती ती पेढीन बर्फीने आमगन नमकं राहले, त्यापेक्षा हरिमुखी म्हणा. तर असं होत नाही, कारण त्यात ती चव नाही. तर आता ह्याच्यात आपली चव काय घालू शकणार आपण. एक गोष्ट आपल्याला कळू शकते की ते हितासाठी आहे म्हणून आपण घेऊ शकतो. हिताची कल्पना एकदा जर आपल्याला आली की यात माझं हित आहे एवढं जर कळलं, तर मला सांगा, गोळी कडू असून सुद्धा आपण घेतोच ना, तर बरं व्हायचं आहे. गोळी कडू असली तरी हिताची आहे, मला माझं जे बिघडलेलं आरोग्य आहे ते परत सुधारणार यासाठी कडू गोळी घेतो. त्या पेजेला चव नसते तरी ती पेज मनुष्य पितो. काही घालू नका, काही समजा त्रास असला त्याला, यात काही घालू नका, नुसती पेज प्या, पितो मनुष्य. काय 4 दिवसच पितो, नामाचं तरी काय असतं. तर ते 4 दिवस पितो तो उत्साहाने सकाळ संध्याकाळ. काय 5 गोळ्या 7 गोळ्या 10 गोळ्या घेतो बिचारा. ते सगळ्याला कुठे चव असते, पण ते हितासाठी आहे ना. हिताची चव घातलेली त्याच्यात. तेव्हा हिताची चव घातली तर नामसुद्धा घेईल मनुष्य. यात हित आहे, ही चव त्यात घालायची. आपण चव घालायची म्हणजे ही घालायची. दुसरं काय, आपलं हित आपल्याला कळत नसेल तर आप्तवचन आहे, शास्त्रवचन आहे की यांनी आपलं हित होईल. हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, आहे त्यांचं वचन आहे ना ते. मग ते जर भगवंताचं वचन आहे, आपल्याला माहिती आहे यज्ञानाम जपयज्ञोस्मी, भगवंताची विभूती आहे. आपल्याला काय बघायला मिळणार आहे. इतकी सोपी विभूती कुठे आहे. तर बाकीच्या सगळ्या विभूती एक वेळ बाहेर वृक्षसुद्धा किंवा काय थोर गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या बघायला सुद्धा जायला वेळ लागेल. पण ही विभूती इतकी सोपी की नाम जास्त वेळा घेतलं की जप झाला. म्हणजे भगवंताच्या विभूतीचा स्पर्श झाला किंवा भगवंताच्या भावाचा स्पर्श झाला, भगवंताचा स्पर्श झाला, हे जर कळलं असेल तर आप्तवचन म्हणून किंवा शास्त्रवचन म्हणून, भगवंताचं वचन म्हणून नाम घेतलं जाईल. हीच चव त्याच घातली. तर चव घातली ती आप्तवचनाने घालता येते, ती शास्त्रवचनाने येते किंवा भगवंताचं वचन आहे म्हणून, संतांचं वचन आहे म्हणून त्यांनी सांगितलं म्हणून घेतो असं. आणि थोडं जर पुढे गेलो असून आपण, किंवा थोडी तयारी असेल आपली जर करायची, तर आपला अनुभव पाहावा. अनुभवाने सगळ्यात गोडी येते खरं सांगायचं तर. कुठल्याही गोष्टीचा अनुभव पहा हेच त्यातलं खरं. नामा म्हणे अवघ्या अनुभवाने पहा, तसं आहे ते. त्यामुळे त्या अनुभवाने पाहावं. आता पूर्वी किंवा सध्या म्हणा फार तर निंदा कोणाची, उखाळ्या बाकाळ्या भेटल्या की जो उपस्थित नाही त्याचा उद्धार वगैरे वगैरे आपल्याला माहिती आहे. द्वेष आहे, इतर घ्या गोष्टी, खाणंपिणं आहे, काय जे असेल ते, नातेसंबंध, अमकं तमकं सगळं. या सगळ्याचे अनुभव आल्यानंतर आपल्याला कल्पना येते की यात काही तथ्य नाही. हे नंतर कळतं अर्थात, तर बरीचशी निंदा झाल्यानंतर. कारण आपण ज्या वेळेला जिथं कुठं नाही आहोत तिथं आपल्याबद्दलही हाच कार्यक्रम चालू असणार हे जेव्हा लक्षात येतं, त्यावेळेला ते निंदेचं मूल्य कळतं. ह्याने जरी माझी करमणूक झाली असली आत्ता, तरी माझ्यामुळं आणखीन कोणाची तरी करमणूक फुकट तिकडे होणार आहे हे नक्की असं. तर हे एकदा कळलं की हे काही खरं नाही असं वाटतं. मग निंदेला जीव देऊ नये असं वाटतं. मग ती नामाला द्यावी असं वाटतं. मग नामाला देऊन बघितल्यावर कळतं, समजा आपल्यासारखंच कोणी नाम घेत असेल तर कल्याणाचंच असेल. म्हणजे ते जे होतं त्याच्याबरोबर विरुद्ध हे आहे. त्यामुळे ह्याचा अनुभव आनंदाचा आहे आणि तो तसाच राहील हे एकदा कळलं तर नामा जर तळमळीनं खरोखर मनापासून घेतलं की त्यामध्ये ह्यातलं निगेटिव्ह, नकारात्मक काही नाही, निंदा नाही, उखाळ्या पाखाळ्या नाही, कोणाचं उणं नाही, काही नाही, खाण्यापिण्याचा संबंध नाही, नातेसंबंध काय नाही, काही निगेटिव्ह त्याच्यात नाही आहे असं एकदा लक्षात आलं. आणि जर त्याचा अनुभव कळला की अरे हे फक्त गोडच आहे, मग ते नाम हरीचे गोड, ते जे समर्थाने म्हटलेले आहे ते आपल्याला अनुभवायला येईल. आणि अनुभवायला आलेलं असलं तर मनुष्य सोडत नाही. तेव्हा आवड म्हणजे गोडी, तेव्हा ती जर एकदा निर्माण झाली तर मग आपणहून नाम घेतलं जातं. आवडीचा पदार्थ करा म्हणायला लागत असेल कदाचित, पण खा म्हणायला लागत नाही, हो की नाही. बस मग तिथपर्यंत आपल्याला हे न्यायचं आहे, तेवढा आपण प्रयत्न करावा आणि तेवढी गोडी त्यांनी आपल्याला लावावी. यापेक्षा काय म्हणू. आजच्या वेळ संपली, थांबतो. उद्या महिन्याची ज्ञानेश्वरी, शेवटचा रविवार, दुपारी 4 ते 6 ज्यांना ज्ञानेश्वर माऊली शक्तिबुद्धी देतील त्यांनी यावं आणि ज्ञानेश्वरीचं चिंतन करावं मी प्रार्थना करतो.
क्रमांक 323 पद 191. नरतनु गेल्यावर ते मनुजा, नरतनु गेल्यावर ते मनुजा, करशील मग काही मनुजा, करशील मग काही मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा. नरतनु गेल्यावर ते मनुजा, नरतनु गेल्यावर ते मनुजा, करशील मग काही मनुजा, करशील मग काही मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा. हस्तपाद करणादिक इंद्रिय सावध जव काही, हस्तपाद करणादिक इंद्रिय सावध जव काही. तव वरी भगवत प्रसाद सत्वरी, तव वरी भगवत प्रसाद सत्वरी, संपादुन घेई मनुजा, संपादुन घेई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा. वाणीचा व्यापार निरंतर सारा हा विषयी, वाणीचा व्यापार सारा हा विषयी. मन चंचल चक्रा परि फिरते, मन चंचल चक्रा परि फिरते, विषयांचे ठाई मनुजा, विषयांचे ठाई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा. श्री हरी प्राप्ती साठी शरण संता ते जाई, श्री हरी प्राप्ती साठी शरण संता ते जाई. निरंजन पद अविनाशी मग, निरंजन पद अविनाशी मग, पावसिलवलाई मनुजा, पावसिलवलाई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा. नरतनु गेल्यावर ते मनुजा, नरतनु गेल्यावर ते मनुजा, करशील मग काही मनुजा, करशील मग काही मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा, हरीचे गुण